2 मिनिटं सामना थांबवायचा आहे. कुठल्याही प्रकारचा वेळ न दवडता 1 वाजून 44 मिनिटे या ठिकाणी घड्याळामध्ये आपल्याला पाहायला मिळत आहे. सुमित इलेव्हन फणसपाडा जो बॅटिंग करताना आपण पाहतोय तो दुसऱ्या बाजूला कुसमाई खायडी ह्या दोन टीममध्ये असलेले द्वंद्वयुद्ध आपण पाहू शकतायत. आमचे कॅमेरामॅन हर्षल आपल्याला पाहायला मिळत आहेत. एक वन ऑफ द ग्रेट कॅमेरामॅन त्यांच्या सोबतीने ऑपरेटर प्रवीणजी पाटील. फुलटॉस बॉल पहिल्याच बॉलवरती मोठा स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न. शतषक त्या ठिकाणी चेंडूचा पाठलाग करतायत. लॉंग ऑफपर्यंत त्यांचा प्रवास या ठिकाणी झालाय आणि 2 धावा या ठिकाणी पहिल्या बॉलवरती येत आहेत. दुहेरीवरती संतुष्ट व्हावं लागणार आहे. पहिल्या बॉलवरती एक आक्रमक स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न झाला होता. इरादे स्पष्ट करण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी दाखवला होता पहिल्या बॉलवरती आणि धावसंख्या फलकावरती 2 पहिल्या बॉलचा या ठिकाणी झाला. पहिल्या चेंडूचा जर विचार केला तर स्टंपच्या बाहेर बॉल होता. 5 लाईनच्या मधोमध बॉल त्या ठिकाणी पाहायला मिळाला. राऊंड विकेटने गोलंदाजी करतोय. ऑफ साईडला इनसाइड आउट खेळण्याचा प्रयत्न. डाऊन दी बॉल फिल्डर येत आहेत. पकडलाय की काय? यस, पकडलाय झेल आणि संपलाय फलंदाजाचा खेळ. याआधी सुद्धा तोच प्रयत्न होता. पुन्हा एकदा तोच प्रयत्न केला परंतु या वेळेला तो प्रयत्न या ठिकाणी असफल ठरत असताना बॅट्समन आउट. चला बॅट्समन प्लीज लवकरात लवकर आपण मैदानामध्ये पोहोचायचं आहे. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये दाखल होत आहेत. धावसंख्या फलकावरती पाहायला मिळते 2. पहिला धक्का आतापर्यंत लागलाय. 2 बॉल्स केल्या ठिकाणी मैदानामध्ये झालाय. सुधीर येत आहेत नवीन बॅटर. 1 डाऊन पोझिशनवरती ते आल्यात. बॉलिंग ट्रॅकवरती पुन्हा एकदा बॉलर. ऑफ साईडला या ठिकाणी खेळण्याचा मनसुबा दाखवला होता. ऑन दी अप पहिल्याच बॉलवरती डॉट बॉल या ठिकाणी पाहायला मिळतोय. आतापर्यंत बॉल फेकून झालेत या ओव्हरमधील 3 बॉलचा खेळ मैदानाच्या आतमध्ये झालाय. आज वैतरण विभाग ब गट आपल्याला पाहायला मिळतोय. 8 संघांचा प्रवास त्यामधील चौथा सामना आपल्याला पाहायला मिळतोय. 3 संघांना परतीचा प्रवास करावा लागलाय. इथून समोर फटका पाहायला मिळतोय. गोलंदाजाच्या डोक्यावरून स्ट्रोक केलाय. शतषक त्या ठिकाणी पोहोचताय. चांगलं क्षेत्ररक्षण चाललंय. दुसऱ्या धावेचा प्रयत्न मैदानामध्ये चालवलाय परंतु दुसरी धाव या ठिकाणी पूर्ण होणार नाहीये. एकरी होती संतुष्ट व्हावं लागणार आहे. काय त्या ठिकाणी एफर्ट्स होते बरोबर. लॉंग ऑन आणि लॉंग ऑफ मध आपण पाहिलं 3 धावा फलकावरती लागल्या. 4 बॉलचा केला आतापर्यंत झालाय. पुढचा बॉल घेऊन गोलंदाजी मार्कवरती. ऑफ साईडला इनसेट आउट. बॉल या ठिकाणी सरळ निघून जाईल. लॉंग ऑफला क्लिअर करत 1 बाउन्स ओव्हर दिलो. बॉल ऑफ पाठवलाय चौकार. थँक्यू डिझेन. बलिरामच्या बॅटमधून पहिल्याच बॉलवरती चौकार आलाय. चौकाराने या ठिकाणी सुरुवात या ठिकाणी केली. टीमच्या खात्यामध्ये अजून 4 धावा ऍड केल्या जातील. 7 धावा फलकावरती लागल्यात राऊंड द विकेटने. पुढचा बॉल या बॉलवरती स्टेप आउट खेळण्याचा प्रयत्न या ठिकाणी झाला होता. वाईडिश लॉंगॉनवरती शतषक पोहोचतायत. मागील बॉलवरती शतरक्षण या ठिकाणी भरपूर खराब झाले.
दुसऱ्या धावेचा प्रयत्न, दोन्ही गाड्या एकाच ट्रॅकवरती, इथून स्ट्राईक एंडवरती एक धोक्याची घंटा वाजलाय आणि पंचांचा बोट आकाशाकडे गेले. विकेट या ठिकाणी जातोय रनआउटच्या रूपामध्ये. इथून फलंदाजाला परतावा लागणार आहे. कॉलिंगचा अभाव या ठिकाणी जाणवला. कॉलिंग पूर्णपणे चुकीचं झालं आणि तिसऱ्या धावेवरती विकेट या ठिकाणी जातोय. बॅट्समन आउट. चला जास्त वेळ मैदानाच्या आतमध्ये जातोय. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये दाखल होत आहेत. 2 धक्के आतापर्यंत सुमित 11 पनसपटा टीमला लागल्यात. कोस्माई खाडी टीमने टॉस जिंकला आणि प्रथमतः क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतला आणि क्षेत्ररक्षण करत असताना आतापर्यंत पहिल्या ओव्हरमध्ये 2 धक्के या ठिकाणी दिल्यात ओपनंट टीमला. कुठेतरी बॅकफुटला जाणवतोय. 9 धावा फलकावरती लागल्यात. दुसऱ्या षटकाला प्रारंभ होतो. जास्त वेळ मैदानाच्या आतमध्ये जातोय. बॉलिंग करणारी टीम प्लीज स्पीडअप करा, कारण आजच्या दिवसामध्ये आपल्याला 7 सामन्यांचं शेड्यूल आहे आणि दोन्ही एंडकडून आपण सामना केला होता. कुठल्याही संघाला अंधाराचं साम्राज्य या ठिकाणी करावं लागणार आहे. त्याची जबाबदारी आमच्या आयोजकांवरती आहे. त्यामुळे तुम्ही सुद्धा सहकार्य करा, कारण ही स्पर्धा एक सातत्याने डिसिप्लिन सहित खेळवली जाणारी ही स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते. धावसंख्या फलकावरती 9. पुढचा बॉल. बॅटची रिडिंग एज त्या ठिकाणी घेतली होती. कुठली धाव या बॉलवरती येणार नाहीये. डॉट बॉल या ठिकाणी आपण पाहतोय. निर्धाव चेंडू या ठिकाणी हाताळला गेला. एकंदरीत चेंडूंचा जर विचार केला तर पहिल्या बॉलचा खेळ या ठिकाणी झाला. पहिल्या बॉलवरती जर पाहिलं तर गती तितकीशी नव्हती या बॉलवरती. फलंदाजाला त्या गतीचा अंदाज घेता आलेला नाहीये. थोडंसं पुढे ठेवला होता टप्पा चेंडूचा. पुढचा बॉल. या बॉलवरती सरळ बॅटचा वापर केलाय. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी जरूर आहेत. त्यांना बीट करेल का चेंडू? काय प्रयत्न त्या ठिकाणी होते. पहिल्या काही क्षणांमध्ये थोडीशी बॉडी लँग्वेज पॉझिटिव्ह नव्हती, परंतु त्यानंतर चांगले प्रयत्न दाखवलेत आपल्या टीमसाठी. इथून 4 धावा वाचवल्यात. रिप्लेमध्ये आपण पाहू शकतायत हा स्ट्रोक ज्या प्रकारे खेळला होता. बॅटचा फेस ओपन केला होता, ऑन दी अप खेळला होता. लॉंगॉनचा जो क्षेत्ररक्षक आपण पाहिला त्याला याआधी सुद्धा त्याने चांगलं क्षेत्ररक्षण केलं होतं आणि या बॉलवरती सुद्धा आपल्या टीमसाठी या ठिकाणी धावा वाचवल्यात. ऑफसाईड या ठिकाणी स्ट्रोक पाहायला मिळतो. एक्स्ट्रा कव्हरला क्षेत्ररक्षक पोहोचतायत, परंतु खराब त्या ठिकाणी आपण पाहू शकता आउटफील्ड आहे. थोडेसे पुढे गेले होते आणि त्यांना बीट कर चेंडू निघून जाईल. एक्स्ट्रा कव्हरला चौकार. पंधरा धावा फलकावरती पाहायला मिळत आहेत. 3 बॉल्स केल्या ठिकाणी झाल्या ओव्हर द विकेटने. इथून मोठा स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न झालाय. डाऊन दी बॉल. विकेट किपर शेवटच्या मोमेंटला कॅच ड्रॉप. चेंडू गॅदर करता आला नाहीये. 1 धाव जरूर मिळेल या बॉलवरती. धावसंख्या जाऊन पोहोचते 16. 4 बॉल्स केला आतापर्यंत झाला. या ओव्हरमध्ये भरपूर ड्रामा या ठिकाणी घडलाय. ज्या प्रकारे फिल्डिंगमध्ये एफर्ट्स घेतले आहेत, त्यानंतर मिसफील्ड झाल्यात, कॅच ड्रॉप झाल्यात, चौकार राहिलाय. साईडला या ठिकाणी कार्पेटला रोल करत खेळला जातोय. नॉन स्ट्राईक होती. एक संधी जरूर आहे. पंचांकडे अपील या ठिकाणी जरूर केली होती. आशिभूत नजरेने पाहिलं होतं, परंतु बॅट स्लाईड करण्याचं बेनिफिट त्या ठिकाणी मिळालं. एकच धाव या बॉलवरती मिळेल. आता शेवटचा बॉल या सेकंड ओव्हरमधील. पहिल्या फेरीमधील सामना क्रमांक 4 आपल्याला पाहायला मिळतोय. माऊली चषक 2025चा हा दुसरा दिवस आहे स्पर्धेचा. एक अभिमानाची स्पर्धा वैतरणा परिसरामधील ज्या प्रकारे या स्पर्धेचं आयोजन नियोजन आपण पाहतोय, एक उत्कृष्ट स्पर्धा या परिसरामधील आपल्याला पाहायला मिळते. पुढचा बॉल. इथून स्टेप आउट करून खेळला जातोय. लॉंग ऑफ मध्ये क्षेत्ररक्षक पोहोचतायत चेंडू खाली आणि या बॉलवरती सुद्धा चुकी झालाय. जवळजवळ या ओव्हरमध्ये 2 कॅच ड्रॉप झाल्यात. या विकेटचं महत्व येणाऱ्या कालामध्ये जरूर समजेल. एंड ऑफ द सेकंड ओव्हर 2 षटकांचा खेळ संपला आणि धावसंख्या फलकावरती 19. 19 रन्स स्कोर कडून लागल्यात.
महेश भगत ह्यांच्यासाठी कॅश प्राईज आपण पाहतोय आदरणीय कार्तिकजी पाटील साहेबांच्या मदतीतून प्रत्येक विकेटसाठी 100 रुपयांचं कॅश प्राईज आपल्याला कॅच पकडला तरी 100 रुपये आणि विकेट घेतला तरी 100 रुपये त्यांच्यासाठी आपल्याला पाहायला मिळत आहेत. 2 षटकांचा या ठिकाणी खेळ संपन्न झाला. धावा जर पाहिलं तर धावा फलकावरती पाहायला मिळत आहेत 19. मागच्या ओव्हरमध्ये जो ड्रामा घडलाय जवळजवळ 2 कॅच ड्रॉप झाले त्याचबरोबर मिसफील्ड भरपूर झाल्या. बॅटिंग पॉवर प्ले या ठिकाणी घेतलाय तिसऱ्या ओव्हरमध्ये. सुमित इलेव्हन फणसपडा टीम आता या बॅटिंग पॉवर प्लेमध्ये कशा प्रकारे बॅटिंग करेल याकडे लक्ष वेधित असणार आहे कारण एक महत्त्वाचा सामना आहे. बॉलिंग ट्रॅकवरती दीपला आपण पाहतोय. एक अष्टपैलू खेळाडू आहे दीप. त्याच्यावरती मोठी जबाबदारी असणार आहे इथून. दोन षटकांमध्ये आतापर्यंत 19 धावा स्कोर कार्डवरती लागल्या गेल्यात. 5 षटकांचा फॉर्मॅट आपण संपूर्ण दिवसामध्ये काल पाहिला आणि तोच प्रयत्न आज सुद्धा आहे. त्याचबरोबर आज वेळेवरती सामने सुरू झाल्यात. आमच्या आयोजकांचा प्रयत्न असतो की प्रत्येक टीमला ज्या फॅसिलिटीज आहेत त्याचा आनंद घेता आला पाहिजे. तोच प्रयत्न आमच्या आयोजकांचा असतो. इथून मोठा स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न झाला. मिड ऑफमध्ये क्षेत्ररक्षक येत आहेत आणि या वेळेला चुकी झालेली नाही आहे. जो क्षेत्ररक्षक आपल्याला पाहायला मिळतो याआधी 2 कॅच त्याने ड्रॉप केले होते योगेश परंतु या बॉलवरती त्याला संधी होती त्या संधीचं सोनं त्याने केलंय. तिसरा धक्का या ठिकाणी लागलाय टीम सुमित इलेव्हन फणसपाडा टीमला. थँक्यू डीजे. महेश भगत यांच्यासाठी जे स्पेशल प्राईज आपल्याला पाहायला मिळते विकेट आणि कॅचसाठी 100 रुपयांचं कॅश प्राईज आपण पाहतोय आणि जिवलग मित्र आहेत कार्तिकजी पाटील आपल्याला पाहायला मिळत आहेत आणि दोन मित्रांमधील असलेलं सातत्याने हे प्रेम आपल्याला पाहायला मिळते आणि आपल्या मित्राने ज्या प्रकारे महेश भगत यांचे आपण पाहू शकता जिवलग मित्र आहेत कार्तिक साहेब आणि त्यांच्या मदतीतून हे कॅश प्राईज लावलं गेलं. 19 धावसंख्येवरती तिसरा धक्का या ठिकाणी लागलाय. दीपने आपल्या टीमसाठी एक महत्त्वाचं यश प्राप्त करून दिले. या ओव्हरमधील दुसरा बॉल ऑस्ट्रमच्या भरपूर बाहेर त्या ठिकाणी पाहायला मिळाला. व्हाईट बॉलचा इशारा पंचांच्या मदतीतून आलाय. पंचांच्या भूमिकेमध्ये नितेश कदम सरांना आपण पाहतोय आणि सातत्याने त्यांच्या चेहऱ्यावरती एक स्मित हास्य असतं. मैदानाच्या आतमध्ये त्यांची ती एक खास ओळख आपल्याला पाहायला मिळते. धावसंख्या फलकावरती 20. एक्स्ट्रा बॉल या ठिकाणी हाताळलाय. दीपचा जर विचार केला तर अनुभव त्याच्याकडे, टॅलेंट त्याच्याकडे, ते सातत्य त्याच्याकडे आणि या तिन्ही गोष्टींचा चांगला अवलंब या ठिकाणी करत असताना आपल्याच फॉलो थ्रूमध्ये त्या ठिकाणी गेल्यात आणि इथून कॅच ड्रॉप झाला. थोडंसं कंट्रोलमध्ये नव्हतं कारण कठीण असतं जेव्हा आपण बॉल रिलीज करतो बॅलन्सिंग असणं खूप गरजेचं असतं. तिथून मागेच धावत जाऊन हा कॅच कंप्लीट करणं थोडंसं कठीण होतं. चांगले प्रयत्न दाखवले होते त्या ठिकाणी. 21 धावा फलकावरती लागल्या. 2 बॉलचा खेळ आतापर्यंत मैदानामध्ये झालाय. षटक क्रमांक 3 प्रगतीपथावरती आपल्याला पाहायला मिळते. माऊली चषक 2025चं हे आयोजन नियोजन. ऑन साईडला पूल करण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी दाखवलाय. शॉर्ट स्क्वेअर लेग मध्ये क्षेत्ररक्षक आहेत आणि या वेळेला चुकी झालेली नाहीये. कॅच कंप्लीट केले गेले. चौथा धक्का या ठिकाणी 21 धावसंख्येवरती लागलाय टीम सुमित इलेव्हन फणसपाडा या टीमला. थँक्यू डीजे. महेश भगत यांचा संघ जर इथून विजयी झाला तर त्यांचे जिवलग मित्र आदरणीय कार्तिकजी पाटील साहेब यांच्याकडून 500 रुपयांचं कॅश प्राईज त्यांच्यासाठी असेल. म्हणजे एक या ठिकाणी ऊर्जा या ठिकाणी दिली गेली. USA वरून ते सातत्याने या स्पर्धेचा आनंद घेत आहेत. लास्ट इयरमध्ये सुद्धा आपण पाहिलं होतं बक्षिसांचा वर्षाव त्यांनी केला होता. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये दाखल होत आहेत. या ओव्हरमध्ये आतापर्यंत 2 विकेट मागील 3 बॉलमध्ये आल्यात. नेक्स्ट मॅच 2 टीममध्ये
एकविरा स्पोर्ट्स तलावपाडा आणि दुसऱ्या बाजूला गावदेवी कनेर दोन्ही टीमचे कॅप्टन आपण टॉससाठी रिपोर्टिंग करायचे. डीप बॉलिंग ट्रॅकवरती चांगलाच ऑफ कटर त्या ठिकाणी होता राईटी बॅटर्ससाठी. पडल्यानंतर इथून सरळ निघून जातो विकेट किपरच्या हातामध्ये. रीड करत आला नाही या बॉलला. रिप्लेमध्ये आपण पाहू शकता चांगलीच चेंडूवरती बोटं फिरवली होती. परफ्यूम डिलिव्हरी त्या ठिकाणी पाहायला मिळाली. बरोबर नाकासमोरून हा चेंडू निघून गेलाय. डॉट बॉल. अजून एक डॉट बॉल येईल का तर इथून एक धाव या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते. 22च्या रूपामध्ये सिंगल या ठिकाणी ॲड केली जाईल स्कोर कार्डमध्ये. शेवटचा बॉल असेल या तिसऱ्या ओव्हरमध्ये. एकविरा स्पोर्ट्स आणि गावदेवी कनेर दोन्ही टीमच्या कॅप्टनला विनंती आपण टॉस या. 22 धाव फलकावरती लागल्या गेल्यात. दीपचा जो स्पेल आपल्याला पाहायला मिळतो आतापर्यंत 2 धावा त्याने खर्च केल्यात आणि महत्त्वाची 2 विकेट आपल्या टीमसाठी त्याने मिळवून दिल्यात. म्हणजे जे 2 ब्रेक थ्रू होते ते अत्यंत महत्त्वाचे होते आणि ते महत्त्वाचे ब्रेक थ्रू या ठिकाणी मिळवून दिलेत. शेवटचा बॉल तिसऱ्या ओव्हरमधील 22 धावा स्कोर कार्डवरती लागल्या गेल्या. सुमित इलेव्हन फणसपाडा टीमचा जर विचार केला तर पहिल्या 2 ओव्हरमध्ये त्यांची गाडी ट्रॅकवरती होती, परंतु या ओव्हरमध्ये दीपने केलेली गोलंदाजी त्यांच्यावरती हवी होताना पाहायला मिळते. त्यांचा परफॉर्मन्स आतापर्यंत चांगला राहिला आहे. अजून एक चांगला बॉल. बॅटची एज हलकीशी घेतली होती परंतु विकेट किपरने चुकी केल्या. एंड ऑफ दी थर्ड ओव्हर 3 षटकांचं केल्या ठिकाणी संपन्न झालं. धावसंख्या फलकावरती पाहायला मिळते 22. इथून शेवटच्या 12 बॉलचं केलं बाकी आहे. 22 वरती गाडी थांबले. सुमित इलेव्हन फणसपाडा टीमची ती इथून पुढे जाईल का याकडे लक्ष वेधीत असणार आहे. तत्पूर्वी थँक्यू डीजे. चला जास्त वेळ मैदानाच्या आतमध्ये जातोय. षटक क्रमांक 3 कंप्लीट झाले आणि तिसऱ्या षटकामध्ये 3 धावा आणि महत्त्वाचे 2 विकेट. बॉलिंग ट्रॅकवरती वैभव सेकंड स्पेलमध्ये तो आला इंडिव्हिज्युअल. इथून त्याची गोलंदाजी कशी असेल याकडे लक्ष वेधीत असणार आहे. 3 ओव्हरचा खेळ संपलाय आणि 22 धावा स्कोर कार्डवरती लागल्यात सुमित इलेव्हन फणसपाडा टीमच्या. थोडंसं विकट अवस्थेमध्ये आपल्याला पाहायला मिळते. ज्या प्रकारे बॅटिंग लाईनअप आतापर्यंत डिस्ट्रॉईट केली गेली मागील 3 ओव्हरमध्ये 4 धक्के आतापर्यंत लागल्यात. इथून त्या धक्क्यातून सावरावं लागणार आहे. ऑफसाईडला चेंडूला दिशा दिली गेली आहे. चांगला स्ट्रोक त्या ठिकाणी पाहायला मिळतोय. बॉलला पाठवलंय थर्डमॅनला. डीपमध्ये खेळाडू नाहीये. सरळ चेंडू निघून जाईल. 4 धावून करीता चौकार. हाफ ट्रॅकर त्या ठिकाणी होता. चेंडूला फक्त दिशा दिली गेली आणि वीरेंद्र सेहवाग कॉपीबुक स्टाईलमध्ये हा स्ट्रोक त्या ठिकाणी पाहायला मिळाला. धावसंख्या जाऊन पोहोचते फलकावरती 26 फलकावरती लागल्यात. पहिल्याच बॉलवरती चौकारांनी स्वागत त्या ठिकाणी गोलंदाज केले. ऑफस्टम्पच्या बाहेर बॉल होता. चांगलं पीक केलं. गॅप शोधण्यामध्ये यशस्वी झाला. इनफिल्डचा पुरेपूर फायदा त्या ठिकाणी घेतला. बॅटिंग पॉवर प्लेमध्ये धावा आलेल्या नव्हत्या परंतु या 4थ्या ओव्हरमध्ये त्या धावा जमवण्याचा प्रयत्न सध्या सुरू आहे. बॅट्समन आपण पाहू शकतायत अनिलच्या बॅटमधून हा चौकार आलाय. पुन्हा एकदा त्याच पद्धतीने खेळण्याचा प्रयत्न झाला होता. इथून सिंगल प्राप्त केले. दुसऱ्या धावेचा प्रयत्न होईल तिथपर्यंत चेंडू निघून जाईल. गॅपमध्ये चेंडू होता. बॉल क्लिअर करेल. 4 धावून कळीता चौकार. दोन बॉलवरती 2 चौकार. थर्डमॅनचा जर विचार केला तर पहिल्या बॉलवरती तिथे क्षेत्ररक्षक होता त्याला डीपमध्ये नेलं. थोडंसं वाईडिश आणलं म्हणजे पॉईंटमध्ये आणलं आणि जो माइंडसेट आपल्याला पाहायला मिळतोय जी ॲक्युरेसी अनिल यांची 2 बॉलवरती 2 चौकार. त्याच दिशेला स्ट्रोक खेळला. तो क्षेत्ररक्षक हटवल्यानंतर त्याच दिशेने स्ट्रोक खेळला होता. स्ट्रेट ड्राईव्ह या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळाली. 1 बॉलवरती मिळते. महेश
बघा त्यांनी जर झेल पकडला तर कार्तिकजी पाटील यांच्याकडून 200 रुपयांचं कॅश प्राईज आपल्याला पाहायला मिळते आणि हे स्पेशल कॅश प्राईज आपल्याला पाहायला मिळते. एक विशिष्ट कॅश प्राईज आपल्याला पाहायला मिळते महेश यांच्यासाठी. 3 बॉल्स केले या ठिकाणी झाल्या. स्कोर कार्डचा जर विचार केला तर 31वरती जाऊन पोहोचल्या. या ओव्हरमध्ये आतापर्यंत मागच्या 3 बॉलवरती 9 धावा आल्यात, म्हणजे पुन्हा एकदा गाडी ट्रॅकवरती आले. या बॉलवरती मोठा स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न वाईडिश लॉंगॉनला क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी तैनात केला गेला, उपस्थित आहे. कुठलीही चुकी त्या ठिकाणी केलेली नाहीये. चांगला स्ट्रोक त्या ठिकाणी खेळला होता नो डाऊट, परंतु इथून बॅटचं जे एलिव्हेशन होतं ते बघण्यालायक होतं, परंतु जे प्रॉपरली टायमिंग हवं होतं ते प्रॉपरली टायमिंग या बॉलवरती नव्हतं. विकेट या ठिकाणी जातोय. अर्धा संघ या ठिकाणी डगआउटला परतला गेलाय. गॉन. नवीन बॅटर सचिन पाटील आपल्याला पाहायला मिळत आहेत. 7व्या पोझिशनवरती ते मैदानामध्ये आल्या. त्यांची भूमिका त्यांना इथून निभावावी लागणार आहे. 4 बॉल्स स्किल मैदानाच्या आतमध्ये झालाय. पहिल्या 2 बॉलवरती चौकाराला आले होते, त्यानंतर चांगला कमबॅक त्या ठिकाणी पाहायला मिळाला. बॉलर बॅक ड्राईव्ह लॉंग ऑफ चा क्षेत्ररक्षक पुढे येतोय. लॉंग ऑन चेंडूला फील्ड करेल. 1च धाव या बॉलवरती मिळेल आणि धावसंख्या फलकावरती 32. 32 स्कोर काढते लागल्यात. शेवटचा आणि अंतिम बॉल असेल या ओव्हरमधील. तिसरं षटक वगळता इथून जर आपण पाहिलं तर ज्या प्रकारे कामगिरी आतापर्यंत राहिली गोलंदाजांची ती वाखाणण्याजोगी आपल्याला पाहायला मिळते. ऑफ साईडला ऑन दी अप खेळण्याचा प्रयत्न झाला आहे. लॉंग ऑफ त्या ठिकाणी आहे. योगेश चेंडूला फील्ड करतायत, परंतु खराब क्षेत्ररक्षण. सिंगलला डबलमध्ये कन्वर्ट केले गेले. 2 धावा या ठिकाणी परिपूर्ण केल्या गेल्यात आणि धावसंख्या फलकावरती 34. 34 रन्स स्कोर कडते लागल्या गेल्यात. इथून आपण पाहू शकतायत आता शेवटच्या 6 बॉल्स केले बाकी आहे. एक छोटासा ब्रेक आपण घेऊया. तत्पूर्वी नेक्स्ट मॅचचे अनाऊन्समेंट आपण करणार आहोत. जरा दोन्ही टीमचे कॅप्टन एकविरा स्पोर्ट्स आणि गावदेवी कनेर दोन्ही टीमचे कॅप्टनला विनंती आहे प्लीज टॉस द्या. शेवटच्या 6 बॉलचं खेळ बाकी आहे. योगेशला बॉटिंग ट्रॅकवरती इन्व्हाइट केलं गेलं. योगेशांचा जर विचार केला तर फिल्डिंगमध्ये त्यांचा स्टँडर्ड तितकासा चांगला राहिलेला नाही आहे. तर दुसऱ्या बाजूला इथून या शेवटच्या ओव्हरमध्ये एक पर्टिक्युलर टार्गेटपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न असेल. आणि इथून आजच्या दिवसामध्ये 35 धावा 34 धावा चेस करत असताना शेवटच्या मोमेंटपर्यंत सामने गेल्यात. त्यामुळे इथून जर पाहिलं तर स्कोरकार्डचा जर विचार केला तर स्कोरकार्डवरती धावा सध्या आहेत 34. शेवटच्या 6 बॉल सकेल बाकी आहे. फर्स्ट बॉल स्लॉग ओव्हरचा. पहिल्याच बॉलवरती इनसाइड आउट. काय फटका पाहायला मिळतोय आणि सरळ बॉलला या ठिकाणी पाठवून दिलाय. शॉट ऑफ द मॅच 6 धावा. स्लॉग ओव्हरच्या पहिल्याच बॉलवरती स्लॉग हिट. थँक्यू. 40 धावा फलकावरती लागल्या गेल्यात. 40 रन्स कुकडते आपल्याला पाहायला मिळत आहेत. काय फटका त्या ठिकाणी पाहायला मिळाला. दॅट्स अ ब्युटिफुल स्ट्रोक. ऑफ स्टंपच्या बाहेर बॉल होता, त्याला पिक केलं, बॅटचा फ्लो ओपन केला आणि इनसाइड आउट. इनसाइड आउट स्ट्रोक खेळणं इतकं सोपं नसतं. ऑफ साईडला तो स्ट्रोक पाहायला मिळाला. पुन्हा एकदा त्याच पद्धतीने खेळण्याचा प्रयत्न झाला होता. व्हाईट बॉलचा इशारा पंचांच्या माध्यमातून आलाय. धावसंख्येत वाढ होईल. धावसंख्या जाऊन पोहोचते फलकावरती 41. 41 धावा फलकावरती लागल्या. स्लॉग ओव्हरची सुरुवात इथून चांगली झाली. ज्या टोटलपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न होता ती सध्या टोटल आपल्याला पाहायला मिळते मैदानामध्ये. अजून इथून 5 बॉल्सचा खेळ बाकी आहे, त्यामुळे मजा येणार आहे या मॅचला. दुसऱ्या बाजूला जर विचार केला तर कोस्माई खार्डी संघ आपल्याला पाहायला मिळतोय. ऑफसाईड या ठिकाणी पाहायला मिळतोय. स्ट्रोक पॉईंटला क्षेत्ररक्षक डीपमध्ये नाही आहे. लॉंग चेज असणार आहे. कव्हर पॉईंटचा क्षेत्ररक्षक पुढे येतो. 2 धावांचा कॉल आहे आणि 2 धावा या ठिकाणी परिपूर्ण केल्या. तिसऱ्या धावेचा या ठिकाणी परिपूर्ण प्रयत्न त्या ठिकाणी दाखवला होता,
बॅकअप कोणीही नव्हतं, त्यामुळे इथून 3 धावा परिपूर्ण केल्या गेल्यात. काय रनिंग बिटवीन द विकेट आपण पाहतोय या ओव्हरमध्ये. एक वेगळाच खेळ सध्या मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय दोन्ही बॅटर्सचा. आपलं सातत्य त्या ठिकाणी टिकवून ठेवलंय. दोन बंधूंची जोडी आपण पाहतोय, ब्रदर्स A1 जोडी आपल्याला पाहायला मिळते, अमित पाटील आणि सचिन पाटील. सचिन यांचा जर विचार केला तर आपण पाहू शकता त्यांच्या बॅटमधून एकंदरीत धावा आल्यात 10. अनिल पाटील आपल्याला पाहायला मिळत आहेत 11 धावांवरती खेळत आहेत. म्हणजे दोन्ही बॅटर्सनी, दोन्ही बंधूंनी जे कॉन्ट्रीब्युशन आतापर्यंत दिले ते अप्रतिम आहे. परंतु या बॉलवरती योगेशचं व्हेरिएशन या ठिकाणी हवी होताना पाहायला मिळते. तीन बॉल्स केल्या आतापर्यंत झालाय मैदानामध्ये. 44 फलकावरती लागलेत. 44 स्कोर कार्डवरती आपण पाहतोय. या टोटलवरती ज्या प्रकारे आपण पाहू शकतायत, नजर जर टाकली तर इथून या धावा डिफेंड होऊ शकतात, धावा चेस सुद्धा होऊ शकतात. ऑफ साईडला चेंडूला फक्त दिशा दिली गेली. एकच धाव या बॉलवरती मिळेल. एकेरीवरती संतुष्ट व्हावं लागणार आहे. धावा झाल्या स्कोर कार्डवरती 45 रन स्कोर कार्ड ते लागल्या गेल्यात. इथून अजूनही 2 बॉल्स केले बाकी आहे. 4 चेंडू ज्या पद्धतीने हाताळलेत बरोबर लाईन अँड लेंथवरती तर जरूर हाताळले गेलेत. ऑफ साईडला या ठिकाणी इनफिल्ड वरून चांगला स्ट्रोक त्या ठिकाणी पाहायला मिळतोय. मोठा गॅप आहे आणि त्या गॅपमध्ये चेंडूला पाठवलाय. स्लॉग ओव्हरमधील स्लॉग हिट नंबर 2. 4 धावा चौकार. शेवटचा बॉल हेनिंग्स आपल्याला पाहायला मिळतोय. 49 स्कोर कार्डवरती लागल्या गेल्यात. 49 धावा फलकावरती लागल्यात. या स्लॉग ओव्हरमध्ये ज्या पद्धतीने बॅटिंग केली गेली 15 धावा योगेशच्या अगेन्स्ट. आज योगेश यांची बॉडी लँग्वेज पॉझिटिव्ह नाहीये. कोलवडप्याचा बॉल त्या ठिकाणी पाहायला मिळाला. लॉंगॉनला शतषक आहेत. मिसफील्ड त्या ठिकाणी झालाय. 2 धावांचा कॉल आहे आणि फेकी सुद्धा भरपूर वाईट त्या ठिकाणी पाहायला मिळते. बॅकअप सुद्धा भरपूर खराब. 3 धावा त्या ठिकाणी पाहायला मिळतात. चौथ्या धावेचा प्रयत्न आणि चौथ्या धावेवरती विकेट जाईल. 3 धावा इथून ग्राह्य धरल्या जातील. धावसंख्या फलकावरती पाहायला मिळते 52. 52 धावा फलकावरती लागल्या गेल्यात आणि 53 धावांचा 1 शॉट आहे का, म्हणजे 2 धावा इथून ॲड केल्या जातील. 51 धावा फलकावरती पाहायला मिळतात. 52 धावांचं टार्गेट समोर सेट केलं गेलं. 52 टू विन असेल. जाऊयात आपण टॉस बॉक्समध्ये. दोन्ही टीमचे कॅप्टन आपण टॉससाठी या. एकविरा स्पोर्ट्स आणि गावदेवी कनेर दोन्ही टीमचे कॅप्टन आपण टॉससाठी यायचं आहे. सर टॉससाठी यायचं आहे. दोन्ही टीमचे कॅप्टन या ठिकाणी उपस्थित आहेत. मी विनंती करतोय आणि विजय मामा पाटील आपल्याला पाहायला मिळतात. एक सुंदर व्यक्तिमत्व, त्यांचे शुभ हस्ते आपण करूया. टॉस विजय मामांना विनंती असेल आपण टॉस बॉक्समध्ये या. त्यांच्या शुभ हस्ते आपण करणार आहोत. टॉस दुसऱ्या फेरीमधील हा पहिला सामना असेल 2 टीममध्ये. एका बाजूला गावदेवी कनेर तर दुसऱ्या बाजूला एकविरा स्पोर्ट्स तलावपाडा. या 2 टीममध्ये थोडंसं टॉस बॉक्स अमृत थोडंसं बाजूला व्हा. विजय मामा या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांच्या शुभ हस्ते आपण करणार आहोत टॉस. टॉस आपण या ठिकाणी करूयात. गावदेवी कनेर टीमचा कॉल असेल. छाप असा कॉल आहे, काटा आलाय. मी मान्यवरांना विनंती करेन आपण मुख्य मंचावरती असताना पण जास्त काही विचारणार नाही. निर्णय काय असेल क्षेत्ररक्षण बेस्ट ऑफ लक असेल. दोन्ही टीमला टॉस या ठिकाणी जिंकलाय एकविरा स्पोर्ट्स तलावपाडा टीमने आणि प्रथमतः क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतलाय. जाऊयात आपण कॉम्बॉक्समध्ये. थँक्यू सो मच.
चला क्षेत्ररक्षण लावून घ्या, फील्ड अरेंज करून घ्यायचे आणि दोन बॅटर सुद्धा मैदानाच्या आतमध्ये पाठवायचे लगेचच. बॅट्समन प्लीज लवकरात लवकर मैदानामध्ये दाखल व्हा. इथून जर कोसमाई खार्डी संघ जर विजयी झाला तर आदरणीय कार्तिकजी पाटील साहेब यांच्याकडून 500 रुपयांचा कॅश प्राइज आपल्याला पाहायला मिळत आहेत. फिल्डिंग लावून घ्या. 52 धावांचं टार्गेट समोर ठेवलं गेले. 52 टू विन असेल. चला मॅचला सुरुवात करा. दुसऱ्या फेरीला या ठिकाणी थोडंसं सुरुवात होईल. दोन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये दाखल होत आहेत, सागर आणि दुसऱ्या बाजूला रमन. आणि बॉलिंग ट्रॅकवरती यशला आपण पाहतोय. 52 धावांचा पाठलाग करायचा आहे. एक चांगला टार्गेट सध्या स्कोर कार्डवरती आपल्याला पाहायला मिळते 5 षटकांमध्ये. चला मॅचला सुरुवात करा. जास्त वेळ मैदानाच्या आतमध्ये जातोय. बॉलिंग ट्रॅकवरती यशला आपण पाहतोय. पहिले षटक फेकण्याकरिता दाखल झालाय. यशस्वी परफॉर्मन्स त्याच्याकडून अपेक्षित आहे. स्ट्रायकिंगवरती सागर, नॉन स्ट्रायकिंगवरती रमन. पहिलाच बॉल लेग स्टिकच्या बाहेर त्या ठिकाणी पाहायला मिळतोय. धावसंख्येत 1 ने वाढ होईल. धावसंख्या फलकावरती पाहायला मिळते 1 या आकड्यावरती. क्षमस्वी स्ट्रायकिंगवरती रमन आपण पाहतोय आणि नॉन स्ट्रायकिंगवरती सागर आपण पाहू शकतायत. थोडीशी चुकीची माहिती आमच्यापर्यंत पोहोचली होती. पहिलाच बॉल या ठिकाणी बरोबर लाईन अँड लेंथवरती नाही आहे. पुढचा बॉल घेऊन गोलंदाजी मार्कवरती. पहिल्याच बॉलवरती या ठिकाणी मोठा स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न. प्रॉमिसिंग स्ट्रोक नाही आहे. डाऊन दी बॉल फिल्डर येत आहेत. कुठलीही चुकी त्यांनी केलेली नाही आहे. इथून जर गोलंदाजी चांगली होत असेल, टार्गेट जर चांगलं असेल तर क्षेत्ररक्षक सुद्धा आपला 99% देत असतात आणि तेच या ठिकाणी पाहायला मिळालं. पहिल्याच बॉलवरती विकेट या ठिकाणी गेले. बॅट्समन आउट. थँक्यू डीजे. पहिल्याच बॉलवरती विकेट या ठिकाणी गमावलंय. धावसंख्या फलकावरती 1. थोडंसं विकेट अवस्थेमध्ये संघ आपल्याला पाहायला मिळतो. इथून कमबॅक करणं खूप गरजेचं आहे. पहिल्याच बॉलवरती विकेट गेले त्यामुळे त्याचं प्रेशर जवळ असणार आहे बॅटिंग करणाऱ्या टीमवरती. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये मोहित आपण पाहतोय 3ऱ्या क्रमांकावरती. चांगला बॉल त्या ठिकाणी पाहायला मिळाला. जो फलंदाजाला बाउन्स हवा होता तो बाउन्स या ठिकाणी दिलेला नाहीये. डॉट बॉल. कुठली धाव या बॉलवरती येणार नाहीये. निर्धाव चेंडू या ठिकाणी हाताळला गेला. तर धावसंख्येचा जर विचार केला तर 52 धावांचा पाठलाग करायचा आहे. एक चांगलं टार्गेट स्कोर कार्डवरती बिल्ड केलंय. पुढचा बॉल या ओव्हरमध्ये डेड बॉल असेल. थोडंसं अडथळा त्या ठिकाणी निर्माण झाला होता. पंचांच्या भूमिकेमध्ये आमचे तिन्ही पंच, तिन्ही ऑफिशियल आपण पाहतोय. नितेश कदम सर, विशाल नाईक सर, अमीर सर आपल्याला पाहायला मिळत आहेत. जी मेहनत आत्तापर्यंत त्यांनी घेतलंय आणि टेनिस बॉल क्रिकेटच्या पटलावरती एक आपली वेगळी ओळख निर्माण केली. आपली एक रिस्पेक्ट आपली बनवले. आपली एक इमेज त्या ठिकाणी बनवले.
या बॉलवरती मोठा स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी झाला. मिड ऑन त्या ठिकाणी आहे आणि यस टेकन. कुठलीही चुकी केलेली नाहीये. मोहितला या ठिकाणी परतावा लागणार आहे. तंबूच्या सराला विकेट जातोय. पहिल्या ओव्हरमध्ये आतापर्यंत 2 धक्के आपल्याला पाहायला मिळत आहेत. धावसंख्या फलकावरती 1 आणि जे मागील 3 बॉल हाताळले गेलेत पूर्णपणे फलंदाजाला या ठिकाणी त्रस्त केले गेले. थांबवण्याचा प्रयत्न या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतोय. या ओव्हरमधील चौथा बॉल घेऊन गोलंदाजी मार्कवरती येतोय. आतमध्ये येणारा चेंडू पाहायला मिळाला. फक्त स्टेअर केला होता. कव्हरला क्षेत्ररक्षक आहे. एकच धाव या बॉलवरती मिळते. धावसंख्या फलकावरती 2. 4 बॉल्स केल्या ठिकाणी झाला. पहिल्या ओव्हरमध्ये जी सुरुवात हवी होती ती सुरुवात कुठेतरी झालेली नाहीये. ज्या प्रकारे आपण पाहतोय मागील 4 बॉलमध्ये बॅटिंग करणारी टीम पूर्णपणे बॅकफुटला गेले. 52 धावांचं ते जे टार्गेट आपण पाहतोय त्याचा पाठलाग करत असताना अजून एक चांगला बॉल त्या ठिकाणी पाहायला मिळाला. ऑफ्टमवरती शफल झाले होते आणि बॅटरला फॉलो करत चांगला चेंडू रिलीज केला होता त्या ठिकाणी. डॉट बॉल या ठिकाणी पाहायला मिळतोय. शेवटचा बॉल असेल या ओव्हरमध्ये. षटक क्रमांक आपण पाहू शकतायत. पहिलं प्रगती पथावरती पहिल्या षटकामधील 5 बॉल्स या ठिकाणी झाला. शेवटचा बॉल या ठिकाणी पाहायला मिळतोय. इथून पुन्हा एकदा संधी निर्माण झालाय परंतु भरपूर वेळ त्या ठिकाणी घेतला विकेट किपरने. तिथपर्यंत पोहोचणं थोडंसं पॉसिबल होतं की नव्हतं हे आपण इथून सांगू शकत नाहीयेत. षटक या ठिकाणी समाप्त झाला. एंड ऑफ दी फर्स्ट ओव्हर. पहिल्या षटकाचा ठिकाणी खेळ संपन्न झाला आणि धावसंख्या फलकावरती पाहायला मिळते 3 रन्स स्कोर कार्डवरती लागले गेलेत. चला जास्त वेळ मैदानाच्या आतमध्ये घालवायचा नाहीये. तुम्हाला सर्व फॅसिलिटीज या ठिकाणी दिल्या तर तुम्ही सुद्धा आमच्या आयोजकांची रिस्पेक्ट करणं गरजेचं आहे. आमच्या आयोजकांचे जे रूल्स आहेत ते फॉलो करणं गरजेचं आहे. बॉलिंग ट्रॅकवरती आपण पाहतोय सूरजला षटक क्रमांक 2 फेकण्याकरिता. सूरज पाटीलला आपण पाहू शकतायत. स्ट्रायकवरती सागर आहेत. इथून आपण पाहू शकतायत सूरजच्या हातामध्ये चेंडू सुपूर्द केलाय. जरा जास्त वेळ मैदानाच्या आतमध्ये जातोय. फिल्डिंग करणारी टीम अर्थातच सुमित इलेव्हन फणसपाडा. टायमर इथून आम्ही सेट केले. चांगला बॉल त्या ठिकाणी पाहायला मिळाला. सरळ विकेट किपरच्या हातामध्ये डॉट बॉल या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतोय. निर्धाव चेंडूची संख्या या ठिकाणी झालाय. इथून जर विचार केला तर अजून 49 धावांचा पाठलाग करायचा आहे. येणाऱ्या 23 बॉलमध्ये एक मोठं चॅलेंज समोर असणार आहे. कारण दुसऱ्या बाजूला सुमित इलेव्हन फणसपाडा टीम एक मजबूत बॉलिंग अटॅक त्यांचा आहे आणि तो सुद्धा फायर ॲक्शनमध्ये आहे. जास्त एफर्ट्स लावण्याचा प्रयत्न झाला होता. बॅटचं एलिव्हेशन तितकंसं चांगलं नव्हतं. प्रॉपरली बॅटवरती चेंडू आलेला नव्हता. डॉट बॉल अजून एक आपल्याला पाहायला मिळतोय. आता 22 बॉल आणि इथून 49 रनची आवश्यकता. हे षटक खूप इम्पॉर्टंट असणार आहे. इथून जर अटॅकिंग मोडमध्ये बॅटर्स आले तर येणाऱ्या 3 षटकांमध्ये फ्री माइंडमध्ये बॅटिंग करू शकतात. परंतु इथून जर गोलंदाजांनी आपली चांगली कामगिरी दाखवली तर कुठेतरी इथून आपण पाहू शकता या सामन्यापासून दूर जातील. ऑफ साईडला चांगला स्ट्रोक त्या ठिकाणी पाहायला मिळतोय. डीपमध्ये खेळाडू नाहीये. पॉइंटला ठोकलाय चौकार. 4 धावा.
थँक्यू डीजे. 7 धावा फलकावरती लागल्या गेल्यात. चौकार या ठिकाणी आपण पाहू शकता सागरच्या बॅटमधून आलाय. संघर्ष करतायत सातत्याने. 4 बॉलमध्ये एकच धाव बनवली होती. त्यानंतर हा चौकार त्यांच्या खात्यामध्ये ॲड केला जाईल. दुसऱ्या षटकाला ठिकाणी प्रारंभ झाला. पुढचा बॉल ऑफसाईडला पुन्हा एकदा त्याच पद्धतीने केला जातोय. जबरदस्त स्ट्रोक त्या ठिकाणी पाहायला मिळतोय. बॅक टू बॅक 2 चौकार या ठिकाणी सागरच्या बॅटमधून. 4 धावा. थँक्यू डीजे. 11 धावा फलकावरती लागल्या गेल्या. 4 बॉलचा खेळ ठिकाणी झालाय. या ओव्हरमध्ये आतापर्यंत जर विचार केला तर सूरज पाटीलच्या विरोधामध्ये 2 बॉलवरती 2 चौकार. 2 इन अ रो. या बॉलवरती जबरदस्त स्ट्रोक घेण्याचा प्रयत्न, परंतु त्या ठिकाणी मिड विकेटला क्षेत्ररक्षक आहेत आणि सॉफ्ट डिसमिसल. सागरच्या खेळीला पूर्ण विराम लागत असताना चांगली बॅटिंग ते मैदानाच्या आतमध्ये करत होते या ओव्हरमध्ये, परंतु त्यांची खेळी या ठिकाणी संपुष्टात येताना पाहायला मिळते. सेकंड विकेट डाऊन नाव. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये दाखल होत आहेत. 11 धावा फलकावरती लागल्यात. शेवटचा बॉल या ओव्हरमधील आपण पाहतोय. जयेंद्रला स्ट्राईक इनवरती पाहतोय. ऑफ साईडला त्या ठिकाणी गॅपमध्ये पाठवण्याचा प्रयत्न होता. कव्हर पॉईंटला क्षेत्ररक्षक आहेत. चांगला थ्रो त्या ठिकाणी पाहायला मिळाला. एकच धाव या बॉलवरती मिळते. एंड ऑफ दी सेकंड ओव्हर. धावसंख्या फलकावरती 12. आता इथून 40 रनची आवश्यकता. येणाऱ्या 18 बॉलमध्ये एक मोठं लक्ष या ठिकाणी पाहायला मिळते. 18 बॉल आणि 40 रनची गरज. एक छोटासा ब्रेक आपण घेऊयात आणि जाऊया संगीत कक्षामध्ये. बॅटिंग पॉवर प्ले या ठिकाणी घेतला गेलाय. या तिसऱ्या ओव्हरमध्ये फिल्डिंग करणारी टीम सुमित इलेव्हन फणसपडा थोडासा जास्त वेळ तुम्ही मैदानाच्या छतमध्ये वाया घालवतायत. वेल आणि काल कोणासाठी थांबत नसतो हे लक्षात घ्या. त्यामुळे वेळेचं महत्त्व जाणणं ही तुमची जबाबदारी आहे. 12 बॉल 40ची गरज. 52 धावांचा पाठलाग करायचा आहे. एक चांगली टोटल या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते आणि त्या टोटलला डिफेंड करत असताना मागील 2 ओव्हरमध्ये जी मेहनत गोलंदाजांनी घेतलंय ती अप्रतिम आतापर्यंत आपल्याला पाहायला मिळते. वाखाणण्याजोगे. जास्त वेळ मैदानाच्या आतमध्ये जातोय. माननीय श्री किरणजीवी बालकृष्ण पाटील साहेब आपल्याला पाहायला मिळत आहेत. विद्यमान सरपंच आपल्याला पाहायला मिळत आहेत खार्डी ग्रामपंचायतचे, आणि त्यांच्या माध्यमातून तब्बल 2500 रुपयांचं आर्थिक सहाय्य या स्पर्धेला लाभलं गेलं. त्यांचं हृदयाच्या अंतःकरणापासून धन्यवाद. असंच प्रेम आपण या स्पर्धेवरती दाखवावं, आयोजकांवरती दाखवावं हीच तुमच्या चरणी प्रार्थना असेल. 12 धावा फलकावरती लागल्या गेल्यात. आता 18 बॉल आणि विजयासाठी 40 रनची आवश्यकता. म्हणजे प्रति षटकामागे तुम्हाला इथून जर पाहिलं तर जवळजवळ आपण पाहू शकता 13च्या सरासरीने बॅटिंग करावी लागणार आहे. 52 धावांचा पाठलाग करायचा आहे. राऊंड द विकेटने पहिला बॉल या ठिकाणी पिकअप स्ट्रोक त्या ठिकाणी पाहायला मिळतो. गॅपमध्ये पाठवण्याचा मनसुबा त्या ठिकाणी होता. मिड विकेटला क्षेत्ररक्षक आहेत. एकच धाव या बॉलवरती मिळेल. धावसंख्या फलकावरती 13. पहिल्या बॉलचं केलं या ठिकाणी मैदानामध्ये झालाय. पहिला बॉल जर पाहिलं तर थोडंसं खाली राहिला होता बॉल. बॅटरला तो बाउन्स दिला नव्हता गोलंदाजाने. अनुभव प्रचंड आहे गोलंदाजाकडे. बॉलिंग ट्रॅकवरती जर पाहिलं तर बॉलर आपण पाहू शकता तिसऱ्या ओव्हरमध्ये मिस्टर सुधीर. ड्राईव्ह या ठिकाणी केला जातोय. डीपमध्ये खेळाडू आहे. मिड विकेटला एकच धाव ह्या बॉलवरती मिळेल. एकेरीने धावसंख्या जाऊन पोहोचेल 14. 14 रन्स स्कोर कार्डवरती लागले गेल्यात. मागील 2 बॉलवरती 2 सिंगल आतापर्यंत आल्यात. महेश भगत यांनी जर मॅच फिनिश केली तर त्यांचे जीवलग मित्र कार्तिकजी पाटील यांच्याकडून 2000 रुपयांचं कॅश प्राईज असेल. मॅच विनर बनावं लागणार आहे त्यासाठी.
ट्राय या ठिकाणी केला जातोय. एकच जाऊ या बॉलवरती मिळते. एकेरीवरतीच संतुष्ट व्हावं लागणार आहे. धावसंख्या फलकावरती 15-3 बॉलचा खेळ आतापर्यंत झाला आहे मैदानाच्या आतमध्ये. षटक क्रमांक 3 प्रगतीपथावरती आपल्याला पाहायला मिळते. नेक्स्ट मॅच 2 टीममध्ये तो सुद्धा एक महत्त्वाचा सामना आपल्याला पाहायला मिळेल. एका बाजूला एकविरा स्पोर्ट्स आणि गावदेवी कनेर या 2 टीममध्ये ते द्वंद्व युद्ध या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळेल. तर दुसऱ्या बाजूला वाघोबा ग्रुप कसरली टीम या ठिकाणी वेटिंगवरती आहे. या 2 टीममधील कोणता संघ आमच्यासोबत सेकंड राऊंडमध्ये खेळेल. इथून बॅटची एज परंतु त्या ठिकाणी आपण पाहू शकतायत विकेट किपर पोहोचणं पॉसिबल नाही आहे. एक जाऊ या बॉलवरती मिळते. 16 धावा फलकावरती लागल्या. 4 बॉलचा खेळ आतापर्यंत झाला. अजून इथून 2 बॉलचा खेळ बाकी आहे या तिसऱ्या ओव्हरमधील. विजयासाठी इथून 14 बॉल 36ची गरज आहे. एक डिफिकल्ट रन चेस या ठिकाणी पाहायला मिळते सध्या तरी. सो प्रवास आतापर्यंत राहिला आहे तो संघर्षमय राहिला आहे. बॉलिंग करणारी टीम ज्या प्रकारे आतापर्यंत त्यांनी आतोनात प्रयत्न केल्यात जीवाचे आकांत या ठिकाणी केले. अजून एक चांगला बॉल त्या ठिकाणी पाहायला मिळतोय. सरळ विकेट किपरच्या हातामध्ये डॉट बॉल. आता इथून विजयासाठी 13 बॉल आणि 13 बॉलमध्ये 36ची गरज आहे. म्हणजे जो रिक्वायर रन रेट आहे तो सध्या तरी आपण पाहतोय 16.62च्या घरामध्ये आणि करंट रन रेट 5.65 आपल्याला पाहायला मिळतोय. म्हणजे खूप मोठा फरक या ठिकाणी जाणवतोय. इथून ऑफ साईडला मोठा स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न. लॉंग ऑफला क्षेत्ररक्षक आहेत. कुठेही चुकी त्या ठिकाणी झालेली नाही. ऑस्ट्रेलियन कॉपी स्टाईलमध्ये कॅच त्या ठिकाणी कंप्लीट केले. 16 धावसंख्येवरती लागलाय. चौथा धक्का. थँक्यू डीजे. चला जास्त वेळ मैदानाच्या आतमध्ये जातोय. बरोबर तुम्ही मागील 3 षटकांसाठी आपण पाहू शकतायत 18 मिनिटे घेतली गेलेत. थोडंसं स्पीडअप करा मित्रांनो. तुम्हाला प्रत्येक इनिंगसाठी 25 मिनिटे दिले गेलेत. 25 मिनिटांमध्ये तुम्हाला 5 षटकं फेकणं अनिवार्य आहे. 16 धावा फलकावरती लागल्यात. 12 मध्ये बनवायच्या आहेत. तिथून 36 म्हणजे 18 धावा प्रति षटकामागे तुम्हाला बनवावं लागणार आहे. तुमचं प्रॉपर माइंड सेट खूप मायने राखणार आहे. बॉलिंग करणारी टीम फणसपडा टीम प्लीज स्पीडअप करा. जास्त वेळ मैदानाच्या आतमध्ये जातोय. इथून बरोबर नाही वाटत की सातत्याने अनाऊन्समेंट करणं माईकमधून. रूल्स आणि रेग्युलेशन प्लीज फॉलो करा. थोड्याच वेळात एक रॉयल एंट्री या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळेल. बोईसर विधानसभेचे आपण पाहू शकतायत जे आमदार आपल्याला पाहायला मिळत आहेत. माजी आमदार आपण पाहू शकतायत आदरणीय सन्माननीय राजेशजी पाटील साहेब आपल्याला पाहायला मिळत आहेत आणि त्यांचं या ठिकाणी शुभ आगमन होताना आपल्याला पाहायला मिळेल. एक रॉयल एंट्री थोड्याच वेळात आपल्याला पाहायला मिळेल. 12 बॉल 36ची गरज. पहिल्याच बॉलवरती बॅटची रिडिंग एज. त्या ठिकाणी लॉंग स्टॉपला चांगले प्रयत्न दाखवलेत. विकेट किपरने कुठल्या प्रकारचा प्रयत्न केला नव्हता. तितकेसे ॲक्टिव्ह नव्हते. एकच धाव या बॉलवरती मिळेल. एकेरीने धावसंख्या जाऊन पोहोचेल 17. आता विजयासाठी इथून 11 बॉल आणि 11 बॉलवरती आपण पाहू शकतायत 35 रनची आवश्यकता आहे. 11-35चं समीकरण मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळते. एक चांगला मॅच जरूर पाहायला मिळेल का हा लाडक्या प्रेक्षकांना प्रश्न या ठिकाणी पडलाय. विजयासाठी 11 बॉल 35ची गरज. थोड्याच वेळात या ठिकाणी एक रॉयल एंट्री आपल्याला पाहायला मिळेल. माननीय श्री राजेशजी पाटील साहेबांचं या ठिकाणी शुभ आगमन होताना आपल्याला पाहायला मिळेल. आणि या ठिकाणी विकेट जातोय. योगेशला परतावं लागणार आहे तंबूच्या आसऱ्याला. बॅट्समन आउट. इथून डिझेल आम्ही थांबवतोय. 10 बॉल 35ची गरज आहे मैदानामध्ये आणि
2 मिनटं म्हणजे जिथपर्यंत एंट्री होईपर्यंत आपण मॅच थांबवणार आहोत. एक रॉयल एंट्री या ठिकाणी होताना आपल्याला पाहायला मिळते. आपणा सर्वांचे एक लाडके आमदार अर्थातच आपण पाहू शकतायत माजी आमदार आपल्याला पाहायला मिळत आहेत. बोईसर विधानसभेचे लाडके आमदार आदरणीय राजेशजी पाटील साहेब या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळत आहेत. आणि आमचे आयोजक या ठिकाणी आपण पाहू शकतायत रेडी आहेत त्या ठिकाणी. एकदा जोरदार टाळ्यांच्या गजरात आपण माननीय श्री आपण पाहू शकतायत बोईसर विधानसभेचे माजी आमदार आदरणीय राजेशजी पाटील साहेबांचं या ठिकाणी आपण स्वागत करणार आहोत. वेलकम साहेब, आपलं स्वागत आहे या अभूतपूर्व सोहळ्यामध्ये. आपलं हृदयाच्या अंतकणापासून धन्यवाद आणि वेलकम असेल. एक सुंदर व्यक्तिमत्व आपल्याला पाहायला मिळत आहेत. एक रॉयल एंट्री आदरणीय माननीय श्री माजी आमदार आपल्याला पाहायला मिळत आहेत राजेशजी पाटील साहेबांचं या ठिकाणी शुभागमन झालंय. आदरणीय सन्माननीय माजी आपण पाहू शकतायत आमदार आपण पाहू शकतायत राजेशजी पाटील साहेब आपल्याला पाहायला मिळत आहेत बोईसर विधानसभेचे. आणि त्याचबरोबर त्यांच्या सोबतीने खार्डी ग्रामपंचायतचे विद्यमान सरपंच किरणजी पाटील साहेब आपल्याला पाहायला मिळत आहेत. आणि त्यांच्या माध्यमातून 2500 रुपयांचं आर्थिक सहाय्य या स्पर्धेला लाभले गेले. एकदा जोरदार टाळ्यांच्या गजरात आपण माननीय श्री माजी आमदार बोईसर विधानसभेचे आपल्याला पाहायला मिळत आहेत राजेशजी पाटील साहेबांच्या ठिकाणी आपण स्वागत करणार आहोत. वेलकम साहेब, आपलं स्वागत आहे. आपला बहुमूल्य वेळ आपण या स्पर्धेला दिला त्याबद्दल आपलं हृदयाच्या अंतकणापासून धन्यवाद. जवळ आपण मॅचच्या दिशेने मिड विकेटला बॉल त्या ठिकाणी ट्रॅव्हल करतोय. एकच धावा या बॉलवरती मिळेल. 18 धावा फलकावरती लागल्यात. आता इथून विजयासाठी आपण पाहतोय समीकरण असं जर विचार केला तर 8 बॉल आणि 8 बॉलमध्ये एकंदरीत 34 रनची आवश्यकता. 8-34चं समीकरण. या बॉलवरती एक मोठा स्ट्रोक येईल का? तर यस, माननीय श्री माजी आमदार आपण पाहू शकतायत राजेशजी पाटील साहेबांचं या षटकाराने स्वागत होताना पाहायला मिळते. 6 धावा. थँक यू. 7 बॉल 28 अजूनही मॅच ऑन आहे. षटकार या ठिकाणी आलाय. अशा पल्लवित करणारा षटकार प्रसाद कदमच्या बॅटमधून. बंदे में हे दम नाम आहे प्रसाद कदम, त्याच्या बॅटमधून आलाय षटकार. 7 बॉल 28 ची गरज. इथून मोठा स्ट्रोक करण्याचा प्रयत्न बॉलर बॅक ड्राईव्ह त्या ठिकाणी पाहायला मिळाला. लॉंग ऑफला क्षेत्ररक्षक येत आहेत. एकदा पूर्ण केलंय आणि एकेरीवरती संतुष्ट व्हावं लागेल का? तर दुसरी धाव सुद्धा या ठिकाणी मिळेल. म्हणजे आता 6 बॉल आणि 6 बॉलमध्ये 26 रनची आवश्यकता. 6-26चं समीकरण मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळते. नुकताच आपणा सर्वांचे लाडके आमदार आपल्याला पाहायला मिळत आहेत माननीय श्री राजेश जी पाटील साहेबांच्या ठिकाणी आगमन झालं. आणि सातत्याने क्रिकेटवरती असलं त्यांचं प्रेम आपण पाहतोय. आणि एक गोड व्यक्तिमत्व आपण पाहू शकतायत. म्हणतात ना, सौंदर्य फक्त लक्ष वेधून घेतं परंतु तुमचा एक गोड स्वभाव तुम्हाला एक ब्रँड बनवतं. आणि माननीय श्री राजेशजी पाटील साहेबांचा एक गोड स्वभाव त्यांना एक ब्रँड बनवतं. ते सुद्धा चांगलं क्रिकेट खेळत असतात. सातत्याने मोठमोठ्या स्पर्धांमध्ये त्यांची रॉयल एंट्री आपल्याला होताना पाहायला मिळते. आणि आतुरता प्रत्येकाला लागले होते आमच्या आयोजकांना. आणि त्यांची रॉयल एंट्री या दुपारच्या सत्रामध्ये होताना आपल्याला पाहायला मिळते. माननीय श्री राजेशजी पाटील साहेबांचं आपल्याला पाहायला मिळते. आणि त्यांच्या माहितीसाठी मैदानाच्या आतमध्ये सुरू असलेला सामना कुसमाई खार्डी आणि दुसऱ्या बाजूला सुमित इलेव्हन फणसपाडा या 2 टीममध्ये सुरू असला हा थरार आपल्याला पाहायला मिळतोय. इथून 6 बॉल 26 ची गरज आहे. नेक्स्ट मॅच या 2 टीममध्ये आपल्याला पाहायला मिळेल. एकविरा स्पोर्ट्स दुसऱ्या बाजूला गावदेवी कनेर. आणि दिवसाचा जर विचार केला तर पैतरण विभागातील हे 8 संघ आपल्याला पाहायला मिळत आहेत. आणि ब विभाग आपल्याला पाहायला मिळतोय. 26 धावा फलकावरती लागल्या गेल्यात. इथून विजयासाठी 6 बॉल आणि 26 ची गरज आहे. अर्धा पल्ला गाठला. अजून इथून अर्धा पल्ला गाठायचा आहे. परंतु अर्धा पल्ला गाठण्यासाठी भरपूर वेळ तुम्ही घेतलाय. आता कमी वेळामध्ये तुम्हाला तो अर्धा पल्ला गाठायचा आहे. 6 मध्ये बनवायचे 26. यश आलाय बॉलिंग ट्रॅकवरती. पहिलाच बॉल चांगल्या टप्प्यावरती हाताळलाय. स्लोवर वनचा त्या ठिकाणी मारा केला होता. पहिला बॉल चांगल्या टप्प्यावरती. आता 5 बॉल 26 ची गरज आहे. 5 चेंडू आणि 26 धावांची आवश्यकता. एक चांगला सामना मैदानाच्या आतमध्ये जरूर आपल्याला पाहायला मिळेल. यानंतर सुद्धा एक मोठी लढत 2 टीममध्ये. पहिला बॉल चांगल्या टप्प्यावरती हाताळलाय.
समोर फटका पाहायला मिळतोय. लॉंगऑफचा क्षेत्ररक्षक पुढे येईल. एकदा पूर्ण केले एकेरीवरती संतुष्ट व्हावं लागणार आहे. धावसंख्या जाऊन पोहोचते फलकावरती 27 स्कोर कार्डवरती लागल्या. 4 मध्ये बनवायचे आहेत 25. म्हणजे इथून 4 बॉलवरती 4 षटकार जरी आले तर इथून मॅच इथून फिनिश करणं थोडंसं कठीण आहे. 4 बॉल आणि 25 रनची आवश्यकता. 52 धावा उभारल्या गेल्या. पहिल्या 3 ओव्हरमध्ये फक्त 22 होत्या, परंतु तिथून जो पुढच्या 2 षटकांमध्ये प्रवास आपल्याला पाहायला मिळाला. चांगला पूल त्या ठिकाणी दाखवलाय. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी आहे फ्लॅट अँड फ्युरियस. बॉलला फेकून दिलाय मिड विकेटला षटकार. तीन बॉल मध्ये 19ची गरज. ज्या 4 मोठे फटक्यांची चर्चा आपण करत होतो त्यामधील पहिला षटकार आलाय. बॅटिंग करत असताना प्रसाद कदम 2 षटकार आतापर्यंत त्याच्या बॅटमधून आपल्याला पाहायला मिळालेत. मॅच बॉल मैदानाच्या आतमध्ये येतोय. 3 बॉल आणि 19 रनची आवश्यकता. वैतरण विभागामधील एक सुंदर स्पर्धा, एक डिसिप्लिन म्हणून ज्या स्पर्धेला संबोधलं जातं अर्थातच माऊली चषक 2025 पर्व 7व्या एडिशनमध्ये आपण आहोत आणि याचा दुसरा दिवस या स्पर्धेचा आपल्याला पाहायला मिळतोय. कालच्या दिवसामधून आपल्या घरच्या मैदानावरती माऊली लेवून तलावपाडा बी टीमने बाजी मारली. अंतिम 5 मध्ये त्यांचा प्रवास त्या ठिकाणी सुरू झाला. आजच्या दिवसामधून कोणता संघ अंतिम 5चे दरवाजे या ठिकाणी खुले करेल याकडे लक्ष वेधित असणार आहे. 3 बॉलमध्ये 19ची गरज आहे. हा बॉल या ठिकाणी बीट करत असताना बॅटरला आता 2 मध्ये बनवायचे आहेत 19. आता विजयापासून थोडासा लांब जाताना पाहायला मिळतोय. इथून 2 षटकार प्रसाद कदमच्या बॅटमधून आले होते. कदाचित जर लवकर मैदानाच्या आतमध्ये आले असते तर या सामन्याचं चित्र वेगळं असतं, कारण कॉन्फिडन्स त्यांच्याकडे आहे. ज्या प्रकारे जे 2 षटकार आले होते त्या फटक्यामध्ये तो कॉन्फिडन्स जाणवला होता. 2 मध्ये 19ची गरज. चांगला बॉल त्या ठिकाणी पाहायला मिळाला सरळ विकेट किपरच्या हातामध्ये. डॉट बॉल या ठिकाणी पाहायला मिळतो. आता शेवटचा बॉल विजयापासून 1 पाऊल दूर. सुमित इलेवन फणसपाडा 33 धावा फलकावरती लागल्या गेल्यात. 52 धावांचा पाठलाग करत असताना तो माइंडसेट, ती बॉडी लँग्वेज, तो पॉझिटिव्ह अप्रोच या गोष्टी जाणवल्या नाही. सेकंड इनिंगमध्ये बॅटिंग करणाऱ्या टीमच्या या बॉलवरती षटकार जरूर आलाय, परंतु या धावांनी फक्त पराभवाचं अंतर कमी होईल. 12 धावांनी हा विजय या ठिकाणी मिळवलाय. या ठिकाणी आपण पाहू शकतायत चांगला मॅच या ठिकाणी पाहायला मिळाला. कॉंग्रॅच्युलेशन्स टीम सुमित इलेवन फणसपाडा, आपलं अभिनंदन आहे. चांगल्या धावा या ठिकाणी डिफेंड केल्या गेल्या. शेवटच्या बॉलवरती षटकार आला. 12 धावांनी हा सामना या ठिकाणी जिंकलाय. मॅन ऑफ द मॅचच्या दिशेने आपण जाणार आहोत. आमच्या मुख्य मंचावरती ज्यांचं नुकताच या ठिकाणी आगमन झालंय आपणा सर्वांची